पिंपरी चिंचवडच्या नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे। या शब्दात सचिन अहिर यांनी टीका केली आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे। पिंपरी चिंचवडच्या नंतर आता पुणे मनपासाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। अजितदादांची राष्ट्रवादी 125 जागा या ठिकाणी लढवणार आहे आणि पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। पिंपरी चिंचवडचा निर्णय अगोदर झाला, मात्र पुण्यामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं होतं। तर आता पिंपरी चिंचवडच्या नंतर पुणे मनपासाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। भारतीय जनता पार्टीची बी टीम ऑपोजिशनची स्पेस घालवण्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे का, असा एक प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो। त्यांना जर जागा कमी पडले तर हे त्यांच्याबरोबर जाऊन बसतील। तर मग मूलभूत जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहेत पवार साहेब, ती बसणार आहेत का, किंवा दादा आज जाहीर करतायत का की आम्ही सत्तेमध्ये आलो तरी देखील ह्यांच्यावर नाही जाणार, हाही संभ्रम पुणेकरांच्या मनामध्ये। मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरलाय अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार आहे, तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार आहे आणि पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईमध्ये लढणार असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। ठाकरे बंधू आणि पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना 165, मनसे 52 आणि पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर निवडणूक लढवणार। मातोश्रीच्या अंगणामध्ये राजीनामा सत्र सुरू झालंय। वॉर्ड क्रमांक 95 मधील ठाकरेंचे शिवसैनिक हे नाराज आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। शेखर वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये इच्छुकांची डोकेदुखी वाढलेली आहे। वॉर्ड क्रमांक 196च्या नंतर 197 मध्ये सुद्धा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। वॉर्ड क्रमांक 197 मध्ये मनसे हा वॉर्ड गेल्यामुळे पदाधिकारी नाराज आहेत। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवा, ठाकरे सेनेची विनंती आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेची विनंती आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 3 प्रभागांमध्ये नाराजी नाट्य आहे। वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी असल्यानं आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। पद्मजा चेंबूरकर राजकारणात सक्रिय नाहीयेत, तरीही चेंबूरकर यांनी पत्नीसाठी उमेदवारी घेतली। या वॉर्डमधून आकर्षित पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावाची चर्चा होती। वॉर्ड क्रमांक 197 हा मनसेला देण्यात आलाय, त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजी आहे। या वॉर्डातून ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवण्याची विनंती करण्यात आली आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेकडून मनसेला ही विनंती करण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 193 मधून माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। या वॉर्डातून सूर्यकांत कोळी हे इच्छुक होते। उमेदवारी न दिल्यानं नाराज होत सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय।